आपला जो पीक विमा योजना आहे याच्यामध्ये 2023मध्ये आपल्याकडं आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर मागच्या वर्षी आम्ही त्याची चौकशी करून ज्या म्हणजे सरकारी जमिनी वगैरे होत्या त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणजे बोगस पीक विमा उतरवल्यामुळं जे संबंधित जे CSC केंद्रचालक जे होते त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. आता पोलीस तपासामध्ये जे संबंधित कोणी लाभार्थी शेतकरी आहेत याची यादीसुद्धा पोलीस विभागानं मागवली होती. मग त्यानंतर आम्ही गावनिहाय त्यांची कृषी विभागामार्फत तपासणी करण्यात आली आणि जवळजवळ 565 शेतकरी असे आपल्याला त्या तपासणीमध्ये आढळून आलेले आहेत की ते जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. प्रामुख्यानं बीड, परभणी, लातूर या जिल्ह्यातले शेतकरी ते दिसून येत आहेत आणि त्यांनी ते डॉक्युमेंट्स आणि त्यात सेल्फ डिक्लेरेशन असतं की त्या शेतीमध्ये मी शेतजमीन केलेली आहे आणि मला पीक विमा मिळावा म्हणून. तर असं जी पूर्ण जे काही रिपोर्ट आहे ते प्रत्येक शेतकरीनिहाय गावनिहाय रिपोर्ट आम्ही कृषी विभागामार्फत पोलीस विभागाला आम्ही दिलेला आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी मग आता आम्ही पोलीस विभागाला सबमिट केल्यानंतर पुढील जी काही प्रोसेस असेल ते पोलीस विभाग या प्रकरणामध्ये ऑलरेडी FIR रजिस्टर्ड आहे. त्यात म्हणजे कदाचित त्यांना जी काही लीगल प्रक्रिया असेल ती पोलीस विभाग या प्रकरणामध्ये करेल. शेतकऱ्यांना आरोपी करण्यात येत नाही हे मी सांगू शकत नाही. आम्ही फक्त त्याची जी वस्तुस्थिती आहे की म्हणजे ते शेतकरी त्या गावात नव्हते. मग त्या गावात आम्ही असं पण केलेलं आहे जो मी रिपोर्ट केलेला आहे त्याच्यामध्ये तो शेतकरी त्या गावात होता का, त्यामध्ये सरपंच असेल, इतर गावातले लोक आहेत, पंचनामा टाईप केलेला आहे. तो व्यक्ती गावात राहतो का, त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी शेती केल्याचं गेल्या 3-4 वर्षात किंवा 2 वर्षात त्या वर्षी शेती केलेली आहे का, असा वस्तुस्थितीजनक म्हणजे गावातल्या लोकांचा जबाब आणि त्याची इतर असलेल्या नोंदी याच्या आधारे आमची जी कृषी सहाय्यक आणि गावातली जी टीम आहे पूर्ण आमची प्रशासनाची त्यांच्यामार्फत अहवाल घेतलेला आहे. त्यामुळं पुढं काय कारवाई करायची ते लीगल प्रक्रिया पोलीस विभागामध्ये आवश्यक ती कारवाई करेल. धन्यवाद.